तर मला माहिती आहे मी खूप दिवसांनी एक नवीन ब्लॉग आणते आहे, पण थोडा इश्यू झाला होता माझ्या फोनचा, त्यामुळे मी बाकीचे ब्लॉग शूट नाही करू शकले आणि काही जे ब्लॉग शूट केले होते सो ते त्या फोनमध्ये गेलेत. तर त्याच्यानंतरचा हा एक नवीन व्हिडिओ आहे. तर आत्ता मी कुठे जाते आहे ही माझी जर्नी तुम्ही पूर्ण बघा. आणि माझ्यासोबत आहेत माझ्या बहिणी सायली आणि योगिनी. तर आता आम्ही सगळे फिरायला जायला निघालेलो आहोत. इथे आहे मी, मम्मी, पप्पा आणि सायली योगा. तर आम्ही निघालो तुर्भ्यावरून ऐरोलीला जायला मनस्वीच्या घरी आणि तिथून आम्ही जाणार आहोत कुठेतरी फिरायला. नाईट व्ह्यू. तर आता आम्ही आहोत ऑटोमध्ये. आम्ही 5 जण ऑटोमध्ये ॲडजस्ट झालेलो आहोत. मी खूप कंटाळलेली आहे, पण माझ्या मनात एक्साइटमेंट पण आहे. आता वाजले आहेत रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि 10 वाजता आमची गाडी आहे, 10:30. आधी आम्ही हरवलो नव्हतो, आम्ही रस्ता विसरलो होतो. आणि पहिल्यांदा आली ना मी तुझ्या घरी, सो मला रस्ता माहीत नाही आहे. आणि ही आम्हाला सोडून दुसरीकडेच कुठेतरी शोधत होती आणि आम्ही दुसरीकडेच थांबलेलो होतो. तर आता ही भेटली मनस्वीच्या घरी आली आहे माळे चढून. हाय. ही कशी विसरेल ना. तुम्ही हिला ओळखता का? मग ओळखतात ना. अजून रेडी पण नाही झाली. मी तिच्या घरी आली आहे. मी तुर्भ्यावरून ऐरोलीला आली आहे तिच्या घरी आणि ही तरी आत्ता जेवत होती. आता जस्ट जेवण झालं. अजून आम्हाला व्हिडिओ शूट करायच्या आहेत, बॅकपॅकिंगच्या अशा तशा खूप साऱ्या. तर मला मनस्वीने नेलपेंट लावली. आमचं इनडायरेक्टली ट्विनिंग झालं आहे, नॉट प्रॉपर बट थोडाफार. वाईट माझं पण वाईट आहे, तुझं पण वाईट आहे. तुझं वाईट दिसून नाही येतं क्लिअर. माझं ग्रीन आहे. ग्रीन अँड व्हाईट आहे. आता 10 वाजता आमची गाडी निघणार होती आणि अजून पण आम्ही निघाले नाही आहे. आपण कशातून जातो आहे? आपण इकडे टूर्स अँड ट्रॅव्हल्स. हां, कोणाची ते तर सांग. म्हणजे प्रशांत जोशी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं त्यांचं नाव. आम्ही तुम्हाला पुढे इन्फॉर्मेशन देऊ. आम्ही आत्ता एक व्हिडिओ पण बनवलेली बॅग पॅक करायची. आता ती व्हिडिओ किती आमची येते माहीत नाही. हां, ती लगेच एडिट होईल. म्हणजे तुम्हाला टॉन्ट मारते बघू. इनडायरेक्टली मला ती टॉन्ट लगेच एडिट होईल, पण ही लवकर एडिट होणार. मला एक गोष्ट समजली आहे माहिती आहे. मनस्वी उलट्या करत जाते. म्हणजे मनस्वी गाडीत उलट्या करत जाते ही गोष्ट मला समजली आहे. जे हिने मला कधीच सांगितलं नव्हतं. ती मला म्हणत होती, माझ्याशी सीटवर भांडत होती की मी नाही. ती मला म्हणत होती की ना मी सीट विंडोकडे बसणार म्हणून. आणि ऑब्व्हियसली माझं पण ऑब्सेशन आहे विंडोकडे बसणं. तर मी हिच्याशी म्हणत होते की नाही मी बसणार की तरीच म्हणलं हिच्या घरी आल्यावर हिच्या मम्मीकडनं मला समजलं की हिला बस लागते, म्हणजेच गाडी लागते, त्यामुळे ती उलटी करत होती पण तिला विंडोकडे बसायचं. तेच मला आत्ता समजलं. आणि हिने मला लपवलेलं, म्हणजे लिटरली किती गोष्टी लपवते ना माझ्याशी. कितीतरी गोष्टी लपवत असेल. म्हणजे ही गोष्ट एवढी सिली गोष्ट हिने मला सांगितली म्हणजे कितीतरी गोष्टी असतीलच लपवण्यासारख्या. बघू नकोस इकडे आहे. निघालीस? चल निघायचं. आम्ही सगळे आता निघालेलो आहोत. रात्रीचे किती वाजलेत मनस्वी? टाईम काय झाला मनस्वी? रात्रीचे 10 वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालेलो आहोत फिरायला जायला. अरे तुझा दादा नंबर दे मला. ना वा, दादाचा नंबर माहिती नाही. आम्ही सगळे गाडीमध्ये बसलेलो आहोत. आता सगळे अजून सेटल झालेले नाही आहेत. सगळ्यांची नुसतं असं आवाज वगैरे चालू आहे. मनस्वीची मस्ती चालू आहे. सायली विचार करते गाडी कधी चालू होईल बिचारी. सगळ्यांनी निघायच्या आधी गाडीची पूजा केली. सो मनस्वीची मम्मी गाडीची पूजा करते आणि आता नारळ वगैरे फोडतील आणि मग आम्ही आमच्या ट्रिपसाठी निघू.
चलो आम्ही पण येतो तुमच्यासोबत. मनसीला मांडीवर बसवा आणि तू तिच्या जागेवर बस. आम्ही पण येतो ऑन द स्पॉट. आता आमची आता गाडी चालू झालेली आहे. आता किती वाजलेत रात्रीचे 11 वाजलेत आणि आता निघालो आहोत सगळे. तर आम्ही निघालेलो आहोत 1 तारखेला रात्री 11 वाजता आमची गाडी चालू झाली आणि 2 तारखेला माझ्या मम्मीचा बड्डे आहे. सो आम्ही आता रात्री 12 वाजता मम्मीला बड्डे विश करायचा प्लॅन केलेला आहे. Happy birthday to you. Happy birthday dear mommy. Happy birthday mommy. Happy birthday to you. गाईज मम्मीचा बड्डे सेलिब्रेट केला म्हणजे विश केला आम्ही. बड्डे नाही केला. सोबत आवाज कमी आहे. आम्ही मम्मीला विश केलं कारण आज आहे 2 नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी मम्मीचा बड्डे असतो. आणि माहिती आहे आम्ही जिथे जातो आहे ना हा माझ्या मम्मीचा 22 इयर्स आधीपासूनचा ड्रीम आहे जो मम्मीचा आज ड्रीम कम्प्लीट होईल. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आज 2 नोव्हेंबर आहे आणि आजच्या दिवशी माझ्या मम्मीचा बड्डे आहे. तुम्ही बघितलं की आम्ही मम्मीचा बड्डे रात्री 12 वाजता कसा विश केला. बघितलं असेल ना एवढा स्पेशल नाही केला बट ठीक आहे. तर तिच्यासाठी खूप सरप्रायझिंग आहे.